रेडी? बघा इथं मागे दिसते तुम्हाला, मी वाचतो. मिस्टर कसम लिहिले का व्यवस्थित? हा. मिस्टर कसम runs a small business to making an earthen pots. The number of the pots he makes a daily basis. The production cost of the each pot is the 40 more than the 10 times of the number of the pots he makes in the one day. The total production of the per day is rupees 600. Then find the number of the pots makes per day and production cost of the one pot. असं त्यांनी विचारलेलं आहे बघा, आहे का नाही? येस ऑर नो? असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा म्हणजे पडाव मी, आहे का नाही? हा, तुम्हाला हसता येते 2 दिवस. सर कसं पडले होते, सर कसं पडले. हा, प्रोडक्शन आहे की रे कुठं ते होते तसं काही नाही इंग्लिश. बघा आता या ठिकाणी इकडं 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 माझ्याकडं मिस्टर कसम जो आहे ना, तो एक बिझनेस रन करतोय आणि एक स्मॉल बिझनेस रन करतोय टू मेकिंग अँड अर्थन स्पॉट, मातीची भांडी बनवण्याचा बिझनेस रन करतोय तो. आणि त्याने एका दिवसामध्ये काही नंबर ऑफ द पॉट्स बनवतोय बरं का. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ द इच पॉट इज 40 मोर दॅन द 10 टाइम्स ऑफ द नंबर ऑफ द पॉट्स. एका बनवण्याची किंमत ही 40 न जास्त आहे, 10 पट्टीपेक्षा, ज्यानं जेवढे नंबर ऑफ भांडे बनवतोय दिवसामध्ये. तर त्यांनी असं म्हणलं की दिवसाचं कलेक्शन जर 600 रुपये असेल तर तर त्यानं दिवसाला किती भांडे बनवते आणि त्या भांडे बनवण्याची किंमत किती असेल असं विचारले. आता किती भांडे बनवते हे माहिती का? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ द इच पॉट आपल्याला काढायचंय. इच पॉट काढायचंय आणि किती भांडे बनवते हे काढायचे पर डे मध्ये. आपल्याला माहिती नाही, त्याला आपण सपोज करूया. जे विचारलंय त्याला कधी पण एक्स म्हणायचं. सपोज नंबर ऑफ द पॉट इज इक्वल टू एक्स. त्यांना समजा एक्स भांडी बनवतंय दिवसामध्ये बरं का. आता त्याचं प्रोडक्शन, थांबा ना जरा, त्याचं प्रोडक्शन कॉस्ट किती असेल? प्रोडक्शन कॉस्ट त्यांना जे भांडे बनवते त्याचे प्रोडक्शन कॉस्ट किती असेल? लक्ष द्या. 10 टाइम्स 40 मोर दॅन द 10 टाइम्स. 40 मोर दॅन द 10 टाइम्स म्हणजे त्याच्या भांडे बनवण्याच्या 40 न जास्त आहे, 10 पटीपेक्षा. मग 40 प्लस 10x. लक्ष द्या, 10 पट म्हणजे 10 टाइम्स. आता 10 टाइम्स 40 मोर म्हणजे काल तुम्ही सांगितलं मला प्लस 10 टाइम्स म्हणजे 10 पट म्हणजे 10x. आता एका भांड्याची किंमत एवढी आहे बरं का. त्याला आपण रुपीज मध्ये लिहूया, चालतंय? आणि एवढे भांडे त्यानं बनवतंय, एक्स भांडे. आता मी तुम्हाला विचारतो, समजा एका पेनाची किंमत 20 रुपये आहे, तर समजा 6 पेनांची किंमत किती? हा, 120. 20 संग 20ची 120 रुपये किंमत आहे. एवढी भांडे बनवते, एका भांड्याची किंमत एवढी आहे. मग बाय कंडिशन जर आपण बघितलं तर ह्या दोघांचं काय करावं लागतंय? मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट 10x. तेव्हा उत्तर किती येते? 600 रुपये कलेक्शन होते. त्याला किती रुपये होते? 600 रुपये. समजलं तुम्हाला कंडिशन? इथवर परत एकदा सांगतो, लक्ष द्या. त्यानं दिवसाला किती भांडे बनवते? एक्स. एका भांड्याची किंमत 40 मोर दॅन 10 टाइम्स. 40 प्लस 10 टाइम्स 10x. मग टोटल दिवसाचं कलेक्शन किती होते? 600. एवढे भांडे विकते, एका भांड्याची किंमत एवढी आहे, तर इंटू केलं की 600. आता एक्स न मध्ये मल्टिप्लाय करू. 40 इंटू एक्स 40x. 10 इंटू एक्स 10x स्क्वेअर. 600. आता मला सांगा 3 टर्म्स मांडायच्या, स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, थर्ड टर्म. स्क्वेअर वाली टर्म मांडूया, 10x स्क्वेअर. 40x मांडूया, यस. 600 ला इकडे घ्यावं लागत, प्लस मायनस. व्हेरी गुड. आता छोटं करायचं घ्यायला पहिल्यांदा अपाऊंड 10 10 नी डिवाइड करायचं. 0 0 अंडरटेकनिक 0 0 अंडरटेकनिक 0 0 अंडरटेकनिक. आता इथं काय झालंय? थोडं इज इक्वल टू झालंय. इज इक्वल टू 60 का? हा हो, इज इक्वल टू 0. मग 60 चे असे फॅक्टर ज्यांची वजा बाकी 4 येईल.
60चे फॅक्टर काय येतील मग? हा, विचार करा विचार करा विचार करा. थिंक अबाउट द 60चे फॅक्टर. हा, 6 10 आर व्हेरी गुड. 60 मधल्याच चिन्ह पप्पाला, पप्पा कोण आहे प्लस, त्याच्या उलट छोट्याला. येईल का तुम्हाला सोडवता खाली? चलो राईट डाऊन, सोडवा पटकन. आता तुम्हाला जड चाललंय का नाही हे जड चाललंय कारण की तुम्ही ह्याच्याकडे नीट लक्ष देत नाही. एक एक शब्दाचा मी तुम्हाला अर्थ सांगायला लागलोय. सोपं आहे का?